लातूरच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी आणि एक लातूर हा महाराष्ट्रात कायम चर्चेत असलेला आणि त्याचबरोबर इथं येण्याच्या अगोदर नांदेड सारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी जीप मुख्य कार्यकारी अधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, खासदार, आमदार हे सर्व करून आज प्रथम पदभार आणि लोकांना एक उत्सुकता आहे की मॅडम एवढं कसं काय सगळ्याला आपलं समजतात, एवढं चांगलं वर्किंग कशा पद्धतीनं आहे. तर हे रहस्य काय की एनर्जेटिक आणि स्माइलिंग फेस इज हाफ वर्क डन म्हटल्यासारखं सातत्यानं येणाऱ्याला आपुलकीनं जिव्हाळ्यानं तुम्ही एक जिल्हाधिकारी असताना सुद्धा बोलता, याचं रहस्य काय? नमस्कार. खरं तर आभारी आहे मी पहिल्यांदा की पण मला असं वाटतं की माणसाचा चेहरा हा सगळं काही सांगून जात असतो. तसंच जर प्रशासनात विचारलं तर मी नेहमी सांगते सगळ्यांना की कागद आमच्याकडे तक्रारींचा बऱ्याच तक्रारी घेऊन येतात, कागद असतो, पण 7/12 असेल किंवा कुठलाही कागद असेल तक्रारी मागचा, त्याचा मागचा चेहरा जर आपल्याला दिसायला लागला तर मग आपल्याला ते काम करण्यासाठी सुलभ होतं. नांदेडच्या कारकिर्दीत मला खरोखर खूप चांगलं सहकार्य तिथल्या लोकप्रतिनिधी, कारण जिल्हा परिषद ही मिनी मंत्रालय असते आणि त्या ठिकाणचे सर्वच लोकप्रतिनिधी आवर्जून उल्लेख करावा लागेल मला सगळ्यांचाच, आणि माझी पूर्ण जिल्हा परिषदची टीम यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी तिथे खूप चांगलं काम करू शकले. आणि लगेचच मग मला आता ही पहिली महिला जिल्हाधिकारी लातूरची म्हणून मला हा मान मिळाला. मला मनापासून असं वाटतं की हा जो मान मिळाला आहे, कारण मान मिळवणं किंवा पहिला नंबर मिळणं खूप सोपं असतं, पण तो टिकवणं खूप अवघड असतं, कारण ती जबाबदारी एक नेहमी तुम्हाला चांगलं काम करण्यासाठी आणि त्या सगळ्या कसोटीवर आपल्याला व्यवस्थित काम करण्यासाठी प्रेरित करत असते. सकारात्मकता हा माझा सगळ्यात महत्त्वाचा गाभा आहे आणि सर्वसामान्यांची नाळ तर जुळलेलीच आहे, कारण मी या मातीतली आहे आणि या मातीतली असल्यामुळे सर्वसामान्यांच्या प्रती जी कमिटमेंट आहे ती नेहमीच हृदयात असते. आणि म्हणून मला असं वाटतं की जिल्हाधिकारी पद हे खूप महत्त्वाचं आहे. आणि जर या ठिकाणी अजून ॲडिशनल फ्लेवर महिलेचा असेल तर ती संवेदनशीलता आपोआपच येते. आणि एखादी महिला असेल किंवा एखादं लहान मुलं असेल तर आपल्याला वाटतं की काय प्रश्नाच्या मुळाशी जावं आणि त्या ठिकाणी आपल्याला कशी त्याची उकल करता येईल. अनेकदा असं होतं की सगळेच प्रश्न आम्ही सोडवू शकत नाही, कायद्याच्या चौकटीत कधी कधी अडचणी असतात किंवा ती नियमात बसत नसतं आणि त्या ठिकाणी काम होत नसल्यामुळे समोरच्यांच्या रोषालाही सामोरं जावं लागतं. पण असं असतं की अजूनही मराठी संस्कृतीत आपण किती काम केलं हा महत्त्वाचा भाग असला तरी आपण त्यांच्याशी जर व्यवस्थित बोललो आणि त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगितलं की तुमचं काम का होत नाही, तरी आपल्या इकडचे लोक ते समजून घेतात आणि त्यांना पुढे कशी दाद मागता येईल हे जरी त्यांना थोडंसं सांगितलं, कारण बऱ्याचदा व्यवहारामध्ये बोलणं किंवा त्यामधली भाषा किंवा थोडासा कारण माझ्याकडे येणारे हे सगळे एक गरम यानीच येतात, कारण त्यांचं खाली काम झालेलं नसतं किंवा कुठेतरी अडचण असते आणि त्या रागाच्या याच्यात असतं. पण तो राग काही तो माझ्याशी व्यक्तिशः तो राग नसतो, तर तो कुठेतरी इन्स्टिट्यूशन मधले येणाऱ्या अडथळ्यांप्रती त्यांना व्यवस्थित उत्तरं मिळत नसतात किंवा कधी कधी मिळत असून सुद्धा त्यांना लक्षात येत नसतात, अशा बरेच गोष्टी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं टेम्परेचर हे माझ्या टेम्परेचरशी सकारात्मकतेने जुळलं जावं आणि मग आपण जर प्लेझंट असेल तर त्यांना सुद्धा समजून घेण्यासाठी आपल्याला मदत मिळते. आणि विश्वासार्हता हा सगळ्यात मोठा बेस असतो कुठल्याही संस्थेमध्ये किंवा नात्यामध्ये किंवा कुठल्याही याच्यामध्ये. विश्वासार्हता हा महत्त्वाचा गाभा असतो. आता लातूर म्हटलं तर मला खूप आनंद आहे की अशा शहरामध्ये मला काम करण्याची संधी आहे की ते ऐतिहासिकरित्या, सांस्कृतिकरित्या आणि वैचारिक धारा असलेलं हे एक शहर आहे. लातूर म्हटलं की लातूर पॅटर्न डोळ्यासमोर येतो, लातूरची शेती डोळ्यासमोर येते. हे दोन जे शक्तिस्थानं आहे लातूरमधले की ॲग्रो बेस्ड ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटीज इथले शेतकरी हे त्यांनी एका उंचीवर नेऊन ठेवलंय. म्हणजे आता मला सांगायला अत्यंत आनंद वाटेल की जे आहे मानांकन मिळालंय. इथली चिंच असेल, बोरसू डाळ असेल किंवा मला असं वाटतं कोथिंबीर पण आहे, तर याला त्या मानांकन मिळणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही. सोयाबीनच्या क्षेत्रात पण, दाल मिल्सच्या बाबतीतही उद्योजक अनेक खूप चांगल्या रीतीने पुढे येत आहेत.
माझ्याकडे शेतकरी येतात, ते ड्रॅगन फ्रूट स्ट्रॉबेरीवाले सुद्धा शेतकरी आता इथे येत आहेत आणि हे एक्सपोर्ट करतात. जेव्हा मी ऐकते की आपल्या लातूरच्या गोष्टी बाहेरपर्यंत जात आहेत, म्हणजे पाणीचं प्रमाण दुर्भिक्ष आहे, कमी आहे, म्हणून ते हारून बसलेले नाहीत. तर सकारात्मकतेकडे, लातूर पॅटर्नकडे आपली वाटचाल सुरू आहे आणि ती विविध विभागांमध्ये आहे. जसं शैक्षणिक याच्यामध्ये लातूर पॅटर्न आहेच, पण आता सांस्कृतिक याच्यामध्ये नुकत्याच नाट्यस्पर्धा झाल्या. उदगीरला आता तो डॉस बॉलचं पण काल मंत्री महोदयांकडनं त्या ठिकाणी उद्घाटन झालं. औसाला सुद्धा मला एक महिला मेळाव्याला जाता आलं. तिथे अनेक विचारांची नाविन्यपूर्णतेची जोड होती. त्याचप्रमाणे निलंग्याला सुद्धा वेगवेगळ्या ऐतिहासिक आणि वेगवेगळ्या शहरामधल्या लोकांशी संवाद साधताना अनेक चांगले कार्य त्या ठिकाणी करता येतं हे लक्षात येतं. म्हणजे लातूरमधल्या प्रत्येक विभागाची एक वेगळी सांस्कृतिक आणि एक वेगळी ओळख आहे. आणि वैचारिक म्हणजे इतक्या एनजीओज आहेत इथे. वाचन संस्कृतीतल्या वेगळी एनजीओ आहे. पाण्यामध्ये काम करणारे वेगळे आहे. झाडवाल्या म्हणजे झाडाचं एपोस्टेशन आणि झाडाच्या प्रती आपुलकीतून आपल्या शहरामध्ये गो ग्रीन कसं करता येईल यासाठी असणाऱ्या अनेक संस्था आहे. स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा स्पर्धा आपल्याला जास्तीत जास्त घेऊन या ठिकाणी फिटनेस कसा होईल यासाठी सुद्धा लोक इथले जागरूक आहेत. म्हणजे विविध गोष्टींप्रती इथले लोक या आधीच जागृत आहेत आणि वैचारिक सुद्धा ती दारा असल्यामुळे काम करण्यासाठी अजून मजा येते, प्रेरणा मिळते, सकारात्मकतेने आपल्याला पावलं उचलता येतात. नुकताच मराठवाडा मुक्तीसंग्राम झाला आणि मला आनंद आहे की खूप पाठपुरावा करून अनेक काही चांगले प्रोजेक्ट्स आपल्याला या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या साह्याने इथं मंजूर करून घेता आले. त्यामध्ये आवर्जून संजीवनी बेटचा उल्लेख करावासा वाटतो की इतक्या दुर्मिळ अशा वनौषधी आहेत तिथे आणि तिथे यात्रा सुद्धा भरते. म्हणजे मला वाटतं राज्यातलं असं एकमेव ठिकाण असेल की औषधी म्हणजे वनस्पती आणि त्यापासून मिळणाऱ्या औषधासाठी यात्रा होत असेल. मग याची जपणूक करण्याचं मला वाटतं एक चांगलं कार्य हातात आता आम्ही घेतलेलं आहे. त्याची मंजुरी सुद्धा आली आहे. त्याचप्रमाणे हत्तीबेट सुद्धा आहे, त्याला सुद्धा औसा आहे, औसाचा फोर्ट आहे, त्याच्यानंतर उदगीरचा फोर्ट आहे. तर अशी ऐतिहासिक दृष्ट्या सुद्धा अनेक स्थळ आहेत ज्यांना आम्ही आता रुरल टुरिझमच्या अंडर एक चांगलं पुस्तक बनवून ती माहिती प्लस त्याचा विकास तीर्थक्षेत्रामध्ये कसा करता येईल. कारण आपल्या इकडे मला असं वाटतं पर्यटन स्थळ डेव्हलप होणं ही सुद्धा काळाची गरज आहे. कारण आकर्षण शहरामध्ये वेगवेगळे असेल तर या ठिकाणी आपली इकॉनॉमी जी आहे ती पुढे जाण्यासाठी मदत होईल. आणि यासाठी काही MIDC ज्या आपल्या आहेत तालुका बेस्ड मध्ये या सुद्धा अजून वृद्धिंगत कशा करता येईल यासाठी सुद्धा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. तर अशा विविध गोष्टींसाठी जसं आता आपल्याला माहिती आहे की लातूर म्हटलं की यावर्षी पाऊस कमी आहे. एक मोठं आव्हान माझ्या समोर आहे. एका ठिकाणी पाण्याचे साठे कमी आहे, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुद्धा आपल्याला काही ठिकाणी उपस्थित होणार आहे. आणि या अनुषंगाने जेव्हा पिण्याचा प्रश्न येतो तेव्हा चाऱ्याचा येतो आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला सामाजिक सुद्धा आपल्याला सामोरे जावे लागते. तर याप्रती सुद्धा आपल्याला पाणलोट क्षेत्र किंवा अजून कशा पद्धतीने जलसंधारणाची कामं वाढवता येतील. आणि आताच माझ्याकडे आर्ट ऑफ लिव्हिंगचे आलेत, स्वाध्यायचे काही लोक आलेत, त्याच्यानंतर बऱ्याच NGO सुद्धा या ठिकाणी येत आहेत. तर यांच्या सहकार्याने आपल्याला आगामी काळामध्ये अजून पाण्यासाठी आणि झाडांसाठी कसं काम करता येईल, अजून कॉन्ट्रीब्युशन योगदान कसं करता येईल हा सुद्धा माझा प्रयत्न आहे. खरं तर मला आता येऊन म्हणजे मी जुलै एंडला या ठिकाणी जॉईन झाली आहे. अवघे 5च महिने झालेले आहेत आणि या 5 महिन्यामध्ये अनेक विषय सुद्धा होते. त्यामुळे पाहिजे तितकं सकारात्मकतेने अजून काय करता येईल हा आता माझ्या पुढच्या वर्षातला काही बेस असेल. पण मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की जेव्हा मी महिलांमध्ये जाते तेव्हा त्यांना खूप आनंद असतो आणि त्याच्यातली एक प्रतिक्रिया मला खूप आवडते की मला त्या जेव्हा म्हणतात की तुम्हाला बघितल्यावर असं वाटतं की आमच्यातलंच कुणीतरी त्या ठिकाणी बसलं आहे. आणि मग मला अजून त्याची जबाबदारी वाढते. महिलांच्या अनेक कार्यक्रमात मी आवर्जून सहभागी असते. मग मी संख्या बघत नाही, कधी तो अगदी छोटा असतो, कधी तो मोठा असतो, पण छोटा मोठा असण्याच्या पेक्षाही त्यांची भावना आणि त्यांच्यामधली मला असं वाटतं आत्मनिर्भरता आणि एक त्यांना थोडंसं अधिक चालना देण्यासाठी या कार्यक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाची पावलं कशी पुढे उचलता येईल हा सुद्धा माझा कटाक्षाने पुढच्या आगामी काही दिवसांमध्ये प्रयत्न असेल. आपण अगदीच 23 संपत आलेला आहे आणि या पूर्वसंध्येला म्हणजे 24च्या पूर्वसंध्येला अनेक संकल्पना माझ्या मनात आहेत आणि इथले लोक तर सहकार्य करतातच. लातूरकर सगळ्याच ठिकाणी आपल्या विविध क्रिएटिव्हिटीमुळे
प्रसिद्धच आहेत आणि विविध क्षेत्रामध्ये मला सगळ्यांच्या सहकार्याने चांगली भूमिका, चांगलं काम करता येईल असा मला विश्वास वाटतो. आणि महिला जिल्हाधिकारी म्हणून मला खरंच भरभरून प्रेम मिळतंय आणि त्या सहकार्य मिळतंय. या सगळ्यांसोबत माझी सुद्धा जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे आणि या सगळ्या भूमिकेच्या मागे राहून अजून चांगलं काम कसं करता येईल हा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद.